सांग ना. तू आता फोटो काढत होतीस ना, मला काय आठवलं माहितीये? काय? तुला आठवतंय आपण एकदा ऑफिसच्या पार्किंग मध्ये मी तुझे फोटो काढत होतो? हो. ते का काढत होतो माहितीये? कारण मागे शोभना मावशी आली होती आणि तुला ती दिसू नये यासाठी माझी सगळी धडपड चालू होती. बापरे. हो. आणि शाळा मला तेव्हा म्हणालास काय छान दिसतीस तू म्हणून फोटो. नालायक, हलकट. अगं आता मी काय करणार होतो? माझीच आई माझ्याच ऑफिस मध्ये काम करताना तुला दिसली असती तर मग काय स्टोरी बनवणार होतो मी? ऑलरेडी एवढ्या स्टोऱ्या रचून खोटं बोलत होतो तुझ्याशी. किती नाही म्हटलं तरी मागे जायला होताच. आणि मग त्या आठवणींमध्ये मन वाईट घटनांकडे वळता. मग तोच त्रास, गिल्ट. बस ना, संपलंय ना आता सगळं. मी आहे ना. अगं हो हो ईशा, कंट्रोल. कंट्रोल काय, फोटो काढतीये बघ. आता काय झालं? काय नाही, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं केलं. एक मैं और या बसा. मला सांग ना, आणखीन कधी कधी गोची झाली तुमची ते? कधी कधी अगं सगळं जगणंच गोची झाली होती. मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. अरे सिरियसली, म्हणजे ना कधी कोण चुकून बोलेल, चुकून कोणी पचकलं आणि तुला कळलं की तू येऊन पहिलं माझ्या मुस्कडत मारशील असं वाटत होतं मला. अगं हसू नको, सिरियसली सांगतोय मी. ते तुला माहिती आहे आमच्याकडचे एक एक नमुने एक से बडकर एक आहे. आणि ना प्रत्येकाला ना कॅप्टन ऑफ द टीम व्हायचं होतं. म्हणजे तू गेल्यानंतर फुशारगी मारायला मोकळे. बघितलं मी कसं तिला कळू दिलं नाही. प्रत्येक जण आपली कॉलर टाईट कर. पण तरी सगळ्यात जास्त बोंब कधी झाली? काय? तुझ्या घरी लाईट गेले होते ना, तेव्हा तू मला म्हणालीस की चल तुझ्या घरी जाऊया राहायला. खूप वाट लागली होती माझी. मी तुला सांगत होतो की नको नको, आपण नको जाऊया, नको जाऊया. हो. ते दत्ताराम भाऊ आहेत ना, ते आणि आमचे काके महाराज यांचं विमान आकाशात उडालं होतं. या ग्रहावर कम्प्लीट टाईट होते. हो ना. तरी मला वाटलंच, मी सारखं विचारत होते की वास कसला येतोय, वास कसला. आणि आजी काय म्हणाली होती त्यावर? चिकूचा वास येतोय. चिकू. मला खरंच असं वाटलं होतं त्यांना विचारावं, तुम्हाला माहितीये का चढलेल्या चिकूचा वास कसा असतो? चिकू. आणि मधू तुमची ग्रेट, ती तिला काही सुचेना असं झालं ना की आले आले असं म्हणायची. आणि वर मलाच सांगायची की तू नवीन आहेस ना, तुला कसं ऐकू येईल. हा. आणि कहर म्हणजे तुम्ही सगळेजण तिला साथ द्यायचात आयत्या वेळी. कसं सुचायचं तुम्हाला इतकं पटापट प्लॅनिंग करायला? कसलं प्लॅनिंग? आम्हाला आयत्या वेळी जे सुचायचं ते आम्ही बोलून जायचो. मेहनत ती वेळ आम्हाला निभावून न्यायची होती, लाच वाचवायची होती. पण तू सगळ्यात कहर केला होतास ना, तेव्हा जे दत्ताराम भाऊंना तारे दाखवले होते, जाम तंतरली होती त्याची. कधी? अगं तू नाही का त्यांना म्हणालीस मला तारे बघायचे आहेत. हो. अयो. अगं कसले ॲटॉमिक सायंटिस्ट आणि कसली ॲस्ट्रॉनॉमी. जाम बोंब झाली होती. माझ्यासाठी तर त्यांना काय काय बनावं लागलं यार. आय एम सॉरी. तुला आता माझं वागणं ना हे खूप निर्लज्जपणाचं वाटत असेल.
इतक्या चुकांवर चुका करूच होता मी तुला हे सगळं हसत सांगतोय. पण खरंच किती विरोधी होता का ते सगळं. आणि तुला माहिती तू माझ्या आयुष्यातनं अशी अचानक निघून गेली होतीस ना, तेव्हापासून आतापर्यंत मी इतकं मनापासून कधी हसलोच नाही का. हो. ओम तुझे बाप दत्ताराम भाऊ, ही वॉज अ क्रिमिनल राईट? क्रिमिनल. पण तुला कसं अश्विनी? खूप खोलात जाऊन इन्व्हेस्टिगेट केलंय तिने तुझ्याबद्दल. अरे आणि हे दत्ताराम भाऊ म्हणजे तिच्या सोनूचे काका. हो हो. ओ. तुला भीती नाही वाटली त्यांना असं घरात ठेवून घ्यायची? भीती? हा, ऍक्च्युली सुरुवातीला वाटली होती थोडी. आय डोंट नो हाऊ he just became part of my life. You know what? दत्ताराम भाऊंना भेटल्यानंतर ना मला असं वाटलं की प्रत्येक क्रिमिनलना हा रोमॅन्टिक असतो. म्हणजे त्यांना वास्तवाचं भानच नसतं, ते जगत सुटलेले असतात. आणि त्यांच्याच पैकी दत्ताराम भाऊ सुद्धा आहेत. ते जगतायत त्यांचं. पण मला ना त्यांचं स्पिरिट भयंकर आवडतं. म्हणजे त्यांचा ना आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे आणि तो भयंकर फॅसिनेटिंग आहे. म्हणजे दत्ताराम भाऊ हे रोमॅन्टिक तर आहेतच, पण ते तितकेच हळवे सुद्धा आहेत. ही इज माइंड बॉगलिंग. त्यांना सुद्धा माझ्या काकेसारखं 420च्या केसमध्ये अडकवलं. काके माझा, मला माहितीये अश्विनी फारच फॉलोअप केलाही नाही. डिटेक्टिव्ह अश्विनी. पण तसा 420 वाला मी सुद्धा आहे तुझ्या समोर. मलाही कधी अटक होऊ शकते. अटक करायलाच आली मी यावेळेला. जन्मठेप. पळून बिळून गेलास तर काही स्कोपच नाही, मी मारून टाकेन. क्रिमिनल सारखं बोलतेस तू. रोमॅन्टिक आहे ना. आय हाय मारणाला. ओम तुझे खरे आई बाबा कुठे आहेत? त्यांना यातलं काहीच माहिती नाहीये ना? जाऊ दे ना. या चांगल्या क्षणी त्यांची आठवण नको ना प्लीज. ओके, तुला जेव्हा वाटेल तेव्हा सांग. थँक्यू. सर ऑर्डर. अरे वीर, मला वाटलं वीरू कुठे आहे? मॅडम त्याच्या ओळखीचं कोणीतरी आलं होतं, त्यांना सोडायला गेलाय. ए तू ऑर्डर दे ना, मी वीरूला फोन ट्राय करते. ओके. जेवणाची ऑर्डर आम्ही नंतर देतो. आता टेम्पररी 2 स्ट्रॉंग कॉफी आणि ब्रेड बटर. ब्रेड बटर. ओके सर. थँक्यू. हॅलो वीरू. हॅलो, एक मिनिट थांब, 1 मिनिट. हा हॅलो वीरू. आता येतंय का? थांब मी इकडे. 1 मिनिट. आता येतंय तुला? बरं ऐक ना, तू कुठे आहेस? हॅलो. हा येतंय. हे बघ
आम्ही दोघं कसं मी तू ये इथे लवकर, प्लीज लवकर ये, मग सांगते तुला नीट. अरे याला काही ऐकूच येत नाहीये. इथे बाकीच्यांना ऐकू येते. हळूहळू. हॅलो वीरू, हॅलो, मी काय म्हणते, तू इथं ग्रीन रूफला ये, मग मी तुला सगळं सांगते. पटकन काय भंगार नेटवर्क आहे. हो ना, ठीक आहे, पण तू हळू बोल ना, लोक बघतात. ओम तुला कळत नाहीये, वीरू आत्ता भेटणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. आपण ठीक आहे ना, येईल ना मग तो. नाही, मला त्याला आत्ता भेटायचंय ओम. आपण थोडा धीर धर ना तू. हे काय लहान मुलांसारखं वागतेस तू. एक मिनिट, तू बस इकडे. बस बस बस. एक वेटर, पाणी द्या. थँक्यू. घे पाणी पी. रिलॅक्स, शांत. आता मला सांग, काय झालं? वीरूसाठी काय एवढी डेस्परेट होतेस? मग तो का हवाय तुला आत्ता इथे? त्याच्यामुळे आपलं परत जुळलंय हो. तो महत्वाचा आहे, खूप महत्वाचा. आता जेव्हा आपण इथे असे बसलो ना, तेव्हा तो इथे हवा आहे. अगं हो, खरं आहे, तो येईल, पण धीर धर ना जरा. कसं सांगू तुला? आपली केस संपल्यानंतर मी इथे आले होते अश्विनी बरोबर. मी तुला आई शपथ खरं सांगते, मला केस जिंकल्याचा जराही आनंद झाला नव्हता. मी अशीच एका टेबलावरती बसले होते, पण एकटी. त्यावेळेला तू नव्हतास माझ्यासोबत. मला खूप जेन्युइनली वाटत होतं की तू आत्ता असायला हवंयस माझ्याजवळ. वीरूने तेव्हा मला जे काही सांगितलं ना, मी खूप विचार केला त्याचा. नंतर मला कळलं की तू नोकरीच सोडलीस. मग तर मला वाटलं की आता सगळं संपलंय, मला काही कारणच दिसेना या शहरात राहायचं. मी घरी गेले, बॅग उचलली, मी निघाले होते सासवडला जायला. पण कसं कुणास ठाऊक पावलं इकडे वळली. मी इथे आले. इथे येईपर्यंत मी काय विचार करत होते मला काहीही आठवत नाही. इथे आले, टेबलापाशी बसले. आणि तुला एक पत्र लिहिलं. आणि खरं तर मी जे घरी आले ना, मी तुला ते पत्र देण्यासाठीच. पत्र कुठे आहे? ते आहे माझ्याकडे मध्ये मला. अरे पण आता ते तुला द्यायचं काही प्रश्नच नाहीये. त्याचं पर्पज सर्व झालंय ना. तू समोर आहेस माझ्या. नाही असं नाही, मला हवंय ते पत्र. हे अरे नको ना रे. नाही प्लीज यार, माझ्यासाठी आहे ना ते पत्र. मग मला हवंय ते पत्र. दे ना प्लीज प्लीज, दे ना. आत्ता हवंय मला, या क्षण. नंतर वाचशील. हो सॉरी. मला खूप रित वाटतं, कारण आज
कारण आज आत्ता तू माझ्या जवळ नाहीयेस. मी तुला विसरण्याचा खूप प्रयत्न करते. मी खूप प्रयत्न करते तुला विसरण्याचा, तुला माझ्या मनातून खोडून टाकण्याचा, पण ते या जन्मात मला शक्य असं नाही वाटत. मला मी पूर्णपणे तुझ्यात बुडून गेले आणि यातून बाहेर पडणं मला अशक्य आहे. मी तुला मनोमन खूप शिव्याशाप दिले. तू भेटल्यापासूनचा काळ माझ्या आयुष्यात कधी घडलाच नाहीये. अशी स्वतःच्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण ते नाहीये शक्य. मी माझ्या आईशी, तुझ्या घरच्यांशी, माझ्या घरच्यांशी, अश्विनीशी जमेल तितकं वाईट वागले, जमेल तितकं. कारण मला ही खात्री होती की तू आणि मी आता यापुढे कधीच शक्य नाही एकत्र येणं. म्हणून मी हे सिद्ध करायला निघाले होते की मी जगातली ना सगळ्यात घाणेरडी व्यक्ती आहे. मी स्वतःच्या मनाची तयारी केली होती यापुढचं सगळं आयुष्य एकट्यानं घालवायचं. मी आता सासवडला जाते, पण मी तिकडे खूप दिवस थांबेनच असं नाही. कुठे जाणार आहे, काय करणार आहे मला माहिती नाही. मी येईल तो क्षण जगायचं ठरवलंय. मला पुढे मागे काही दिसत नाही. कारण हो मारे, ते दिसण्यासाठी एका कंदिलाची पेटती वात लागते रे, आणि ती वात म्हणजे तू होतास. तू असतास ना तर मला माझा रस्ता दिसला असता, पण ती वातच विझली आता कायमची. मला नाही जगायचं असं. अश्विनी एकदा मजेनं मला म्हणाली, तू नन व्हायचा विचार करतेस का? खरं तर तेही करून बघायला हरकत नाही ना आता. ओम, तुझ्या घरचे, तुझे नातेवाईक नाही हे कळल्यापासून मी नाही राहिले. मी बदलून गेले. मला कुणीतरी फसवलं. आपल्या नात्याचा पायाच हल्ल्यासारखा वाटला. मी आतापर्यंत कुणाचंच कधीही वाईट चिंतलं नाहीये. मग कुणीतरी का माझ्याशी असं वागावं? आणि तुझी शपथ, मी फक्त याच भावनेतून तुला कधीही बोलू दिलं नाही, कधीच नाही. पण ती केस सुरू झाली आणि नेमकं माझ्या लक्षात आलं की मिसेस पत्की जशा वागत होत्या तशीच मी तुझ्याशी वागत होते. आणि सगळ्यात मोठी आयरनी म्हणजे रक्ताचं नातं हेच फक्त महत्वाचं नसतं, तर मानलेली नाती सुद्धा त्याच किंबहुना अधिक ताकदीची असू शकतात हे मलाच सिद्ध करावं लागलं. आणि ते सिद्ध झालं. मी केस जिंकले ना तरी मनातून मी तुटले, कारण माझ्या आयुष्यात मी नाही वागू शकले तशी. त्या केसच्या निमित्ताने मला अनेक जागा आठवल्या जिथे तू मला खरं काय ते सांगायचा प्रयत्न करत होतास, पण मी नव्हतं सांगू दिलं तुला. तू तरी सांगायचंच ना रे आवाज चढवून. मी लहान आहे ना रे आपल्यात. पण मग आता लक्षात येतंय की तुला भीती वाटली असेल हे सांगायला. मी दूर जाईन का काय याची भीती वाटली ना तुला. मला खात्री आहे माझ्या अशा वागण्यामुळे तू तळमळत असशील. पण मी खरंच सांगते, तुझ्यापेक्षा कित्येक पटीने मी आतून जळत होते. कारण माझ्या कंदिलाची वात विझलेली होती ना. केसचा निकाल लागल्यानंतर मी इथेच आले होते. मला वीरू भेटला. ओम, त्याची बायको गेली रे. वीरूची बायको खूप आजारी होती. गेली तेव्हा एकटीच होती. अरे पण तो मला काहीच नाही बोलला. वीरू आला माझ्यापाशी, नेहमीसारखा गोड हसला आणि म्हणाला, ताई माझी बायको गेली. दिवस उरकून आलो. मी जेव्हा गावाकडे जायचो तेव्हा ती खिडकीच्या शेजारी कॉटवर पडलेली असायची. आता ती कॉट रिकामी असते, कोणीच नसतं त्यावर. मी जेव्हा घरच्या गार परशीवर झोपत असे तेव्हा तिच्या श्वासांचा आवाज ऐकत असे. त्या श्वासांचं एक गाणं तयार झालं. माझ्या कानांना ते गोड वाटत असे. आता ते गाणंच माझ्या आयुष्यातनं हरवून गेले. काही तुमचं गाणं सांभाळा.
अहो मारे, तू माझं गाणं होतास आणि मी तुलाच गमावून बसले. काहीतरी समजवायचं म्हणून त्याला म्हटलं की काय करणार आपण, मृत्यू पुढे काहीच नाही करू शकत, तो अटळ आहे. विरू मला म्हणलं होपर्यंत तर आपल्या हातात आहे ना. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ओम, आणि म्हणून इतकं सगळं होऊ नये मी परत तुला आज निर्लज्जपणे विचारते, मी कशीही असले तरी मला स्वीकारशील? नको ना रे, म्हणून म्हणत होते पत्र नको वाचू. ए बॉयफ्रेंड, मी आहे ना आता इथे राजा.